राज्यशास्त्र भाग 2 मध्ये आज आपण 100 MCQ प्रश्न पाहणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये या अगोदर विचारले गेलेले आहेत हे सगळे प्रश्न, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील समानतेचा अधिकार कोणत्या कलमापासून सुरू होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 14 पासून। प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करा आणि शेवटी 100 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 17 मध्ये। पुढचा प्रश्न, पदव्या टायटल्स रद्द करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 18 मध्ये आहे। पुढचा प्रश्न, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्या कलमाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 19A 1 ते ए मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य संबंधित आहे। पुढचा प्रश्न, जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 21 मध्ये आहेत। पुढचा प्रश्न, अटकेतील व्यक्तींच्या संरक्षणाची तरतूद कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 22 मध्ये आहेत। पुढचा प्रश्न, मानवी तस्करी व सक्तीच्या मजुरीवर बंदी कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 23 मध्ये आहेत। पुढचा प्रश्न, 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक उद्योगात काम करण्यास बंदी कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 24 मध्ये आहेत। पुढचा प्रश्न, धर्माचे पालन, आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 25 मध्ये आहेत। पुढचा प्रश्न, घटनात्मक उपायांचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 32 मध्ये दिला आहेत। मित्रांनो, या व्हिडिओची जर तुम्हाला फ्रीमध्ये PDF पाहिजे असेल तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधून ही व्हॉट्सअप PDF तुम्हाला संपर्क करून मिळवायचे आहेत। पुढचा प्रश्न आहे तो तुमच्या सर्वांसाठी आहे, त्याचं उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे। प्रश्न आहे, धर्माच्या प्रचाराचा अधिकार कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे, योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे पर्याय आहे 24, 25, 26 आणि 27। चारपैकी एक उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26 मध्ये आहेत। पुढचा प्रश्न, विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी कर आकारण्यास बंदी कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 27 कलममध्ये आहेत। पुढचा प्रश्न आहे, सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 28 मध्ये। लक्षात असू द्या, या अगोदर आपण चॅनलमध्ये भाग 1 हा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याहीमध्ये 100 MCQ आपण घेतलेले आहे, कारण संपूर्ण राज्यशास्त्रामधील 3 भाग होणार आहेत। या 3 भागामध्ये 100 MCQ दिलेले आहेत आणि असेच MCQ दिलेले आहेत जे परीक्षेला वारंवार विचारले गेलेले आहेत। त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। येणाऱ्या पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस नक्की करा। पुढचा प्रश्न आहे, अल्पसंख्याकांच्या हितांचे संरक्षण कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 29 मध्ये। पुढचा प्रश्न, अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 30 मध्ये आहेत। पुढचा प्रश्न, घटनात्मक उपायांचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 32 मध्ये। पुढचा प्रश्न, कलम 32 अंतर्गत रीट जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सर्वोच्च न्यायालयाला आहेत। पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाला रीट जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमाने दिला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 226 मध्ये। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत किती प्रकारच्या रीट आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 5 मध्ये। पुढचा प्रश्न, बंदी प्रत्यक्षीकरण हॅप्स कार्पस ही कोणत्या प्रकारची रीट आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक रीट मध्ये आहेत। पुढचा प्रश्न, परमादेश या रीटाचे इंग्रजी नाव काय आहे?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मॅन्डमस. पुढचा प्रश्न, प्रतिषेध रिटचे इंग्रजी नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रोहिबिशन. पुढचा प्रश्न, अधिकार पुच्छा रिटचे इंग्रजी नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए क्विया वारेंटो. पुढचा प्रश्न, उत्प्रेक्षण रिटचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सर्टिओरेरी आहेत. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भाग 5A मध्ये आहेत. पुढचा प्रश्न, राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भाग 4 मध्ये. पुढचा प्रश्न, राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी कोण करू शकत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यायालय करू शकत नाही. पुढचा प्रश्न, मूलभूत अधिकारांचे संरक्षण कोण करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्वोच्च न्यायालय हे करत असते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे अंतिम स्पष्टीकरण कोण करत असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्वोच्च न्यायालय. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत किंवा कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर एस राधाकृष्णन हे होते. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उपराष्ट्रपती हे असतात. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या कामकाजाचे संचालन कोण करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोकसभा अध्यक्ष करत असते. पुढचा प्रश्न, धन विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोकसभेमध्ये. पुढचा प्रश्न, धन विधेयक आहे की नाही हे कोण ठरवत असतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोकसभा अध्यक्ष ठरवत असतात. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला मुख्य न्यायाधीश कोण होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए H.J. कानिया होता. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नवी दिल्ली या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, राज्यपालांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 5 वर्षाचा. पुढचा प्रश्न, राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती हे करतात. पुढचा प्रश्न, राज्यातील घटनात्मक प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्यपाल हे असतात. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्यपाल हे करत असतात. पुढचा प्रश्न, राज्य मंत्रिमंडळ कोणासमोर सामूहिकरित्या जबाबदार असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विधानसभेसमोर. पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बलवंतराय मेहता समितीने. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न, भारतात मतदानाचे वय 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 61वी घटनादुरुस्तीमध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत किती अनुसूच्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 12. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत सध्या किती मूलभूत कर्तव्ये आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 11 आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत सध्या किती मूलभूत अधिकारांचे गट आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्वोच्च न्यायालयात. पुढचा प्रश्न, मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी थेट कोणत्या न्यायालयात जाऊ शकतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या कलमांमध्ये दिले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कलम 12 ते 35 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतात द्विसदनीय संसद कोणत्या 2 सभागृहांनी बनवलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोकसभा राज्यसभामध्ये. पुढचा प्रश्न, लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 25 वर्षे असावे. पुढचा प्रश्न, राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 30 वर्षे असावे. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती कोणती शपथ घेतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राज्यघटनेचे संरक्षण करण्याची. मित्रांनो, व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर आणि आपल्या चॅनलला आणि पेजला फॉलो नक्की करा. इतक्या मेहनतीने व्हिडिओ बनवला आहे त्याबद्दल एक लाईक, शेअर, सबस्क्राईब तर नक्की भेटायलाच पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारताचे मुख्य न्यायाधीश देत असतात. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपतींना शपथ कोण देत असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राष्ट्रपती हे देत असतात. पुढचा प्रश्न, मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंतप्रधान हे असतात. पुढचा प्रश्न, भारतात वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंतप्रधान हे आहेत. पुढचा प्रश्न, भारतात नाममात्र कार्यकारी प्रमुख कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न, राज्याचा वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुख्यमंत्री. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वोच्च कायदा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतीय राज्यघटना ही आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील न्यायव्यवस्था कशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एकात्मिक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय न्यायव्यवस्थेच्या शिखरावर कोणते न्यायालय आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सर्वोच्च न्यायालय आहेत. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाभियोग म्हणतात. पुढचा प्रश्न, राज्यघटनेतील दुरुस्तीचे विधेयक कोणत्या कलमानुसार असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 368 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना किती वेळा दुरुस्त करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एकदा. पुढचा प्रश्न, समाजवादी हा शब्द प्रस्तावनेत कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 42वी. पुढचा प्रश्न, धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रस्तावनेत कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 42वी घटनादुरुस्तीमध्ये. पुढचा प्रश्न, अखंडता हा शब्द प्रस्तावनेत कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 42वी घटनादुरुस्तीमध्ये. पुढचा प्रश्न, भारतातील सार्वभौमत्वाचा अंतिम स्रोत कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतीय जनता आहेत. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या प्रस्तावनेत किती प्रकारच्या न्यायाचा उल्लेख आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, प्रस्तावनेत स्वातंत्र्य किती बाबींशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 5 मध्ये. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समतेचा उल्लेख कोणत्या दोन बाबींमध्ये आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दर्जा व संधीमध्ये. पुढचा प्रश्न, राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दांनी सुरू होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आम्ही भारतातील लोक किंवा जनता या प्रस्तावनेने सुरू होत असते. पुढचा प्रश्न, प्रस्तावना कोणत्या शब्दांनी समाप्त होते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अंगीकृत, अधिनियमित व स्वतः अर्पण या शब्दांनी समाप्त होत असते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वाक्षरी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 24 जानेवारी 1950 साली. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेवर किती सदस्यांनी स्वाक्षरी केल्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 284 ने. पुढचा प्रश्न, संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, BN राव होते. पुढचा प्रश्न, मसुदा समितीची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 29 ऑगस्ट 1947 दरम्यान. पुढचा प्रश्न, मसुदा समितीत सुरुवातीला किती सदस्य होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7 सदस्य होते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे उपाध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मसुदा समितीला उपाध्यक्ष नव्हते. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. पुढचा प्रश्न, संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सच्चिदानंद सिन्हा होते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत लोकशाही म्हणजे काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकांची लोकांसाठी लोकांद्वारे चालवणारी सत्ता म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत लोकशाही होय. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारची आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कठोर व लवचिक यांचा समन्वय आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील अवशिष्ट अधिकार कोणाकडे आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक केंद्र सरकारकडे आहेत. पुढचा प्रश्न, भारतात किती प्रकारच्या सूच्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3 प्रकारच्या. पुढचा प्रश्न, कोणती सूची फक्त केंद्र सरकारची आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संघ सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राज्य सूचीमध्ये येत असतो. पुढचा प्रश्न, शिक्षण हा विषय सध्या कोणत्या सूचीमध्ये आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, समवर्ती सूचीमध्ये आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचित कोणत्या सूची आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संघ, राज्य व समवर्ती सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, संघ सूचीमध्ये सध्या किती विषय आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 100 विषय आहेत. पुढचा प्रश्न, राज्य सूचीमध्ये सध्या किती विषय आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 61 विषय आहेत. पुढचा प्रश्न, समवर्ती सूचीमध्ये सध्या किती विषय आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 52 विषय आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील 7वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केंद्र व राज्यातील अधिकारांचे विभाजन करणे. पुढचा प्रश्न, राज्यघटनेचे उल्लंघन केल्यास राष्ट्रपतींवर कोणती प्रक्रिया चालवता येते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाभियोग चालवण्यात येते. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींवरील महाभियोगाची प्रक्रिया कोण सुरू करू शकतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संसदेच्या कोणत्याही एका सभागृहातून. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीस किती कालावधी लागला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभेने एकूण किती अधिवेशन घेतली आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 11 अधिवेशने. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा मूळ मसुदा कोणत्या भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिंदी व इंग्रजीमध्ये. मित्रांनो, हे होते राज्यशास्त्र भाग 2 मधील 100 MCQ प्रश्न. पुढचा अजून एक भाग येणार आहेत. प्रत्येक विषयाचे आपण 3 भाग घेणार आहोत. आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पेजला फॉलो करा. जर बोलण्यामध्ये किंवा मग प्रश्नांच्या उत्तरामध्ये काही चूक झाली असेल नजर चुकीने तर क्षमस्व मागते. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.